नमस्ते फ्रेंड्स, फूड बगलू में आपका स्वागत है। तर मी इथे बनवते कटाची आमटी, जी पुरणपोळीसोबत आपण स्पेशल बनवतो। सो त्यासाठी इथे मी गोडा वाटण्यासाठी घेतलेलं आहे खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर। कांदा खोबरं आपल्याला गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे प्रॉपर असं व्यवस्थित एकदम। ते गोल्डन झालं, थोडंसं असं तांबूस कलर वाटला की आपण त्याच तव्यामध्ये ॲड करणार आहोत कांदा, लसूण आणि थोडंसं तेल। ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला। कांदा आपला एकदम सॉफ्ट आणि गोल्डन व्हायला पाहिजे, तांबूस कलरचा। आणि त्याच्यामध्येच थोडं आपलं हे कोथिंबीर आणि कढीपत्ता 2 मिनटासाठी स्टीर करून घेऊयात व्यवस्थित। वाटण थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये त्याची एकदम स्मूथ पेस्ट करून घेऊया। सो स्मूथ पेस्ट झाल्यावर आपण आता तडकाची तयारी करूया। तडकासाठी इथे मी 2 टेबलस्पून ऑइल घेतलं आहे, मोहरी, जिरं, कढीपत्ता। ते तडतडल्यानंतर जे गोड वाटण आहे आपण स्मूथ पेस्ट बनवली ती ॲड करूया। ती ॲड केल्यानंतर आपण आता मी ॲड करते लाल मिरची पावडर 2 चम्मच, हळद अर्धा चम्मच, जिरा पावडर, धना पावडर 1 चम्मच। आणि हे आपल्याला 2-3 मिनटासाठी झाकून ठेवूयात त्याला, जोपर्यंत तेल आपलं सेपरेट होत नाही आहे तोपर्यंत। आणि जेव्हा तेल सेपरेट होणार त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करत आहोत आपण जी डाळ उकळवलेली पुरणपोळीसाठी त्याचं जे पाणी असतं, जे कट असतं ते साईडला करून ठेवलेलं ते ॲड करते मी याच्यामध्ये। ते ॲड करून झाल्यावर थोडं त्याच्यात मी 2 वाटी एवढं पाणी टाकते आणि ह्याला व्यवस्थित एक असं बॉईल आल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करते आपल्या चवीनुसार मीठ। सो मीठ टाकल्यानंतर आपल्याला 5-6 मिनटासाठी ह्याला व्यवस्थित असं बॉईल आणून द्यायचं आहे। सो तुम्ही पाहू शकतात कटाची आमटी पुरणपोळीसोबत रेडी आहे। तुम्ही एकदा ट्राय करून पाहात।